याच प्रकारचं पुष्कळ टीकांमध्ये आणि सगळीकडे आलेलं आहे. शरीर उष्मा, आता उष्मा या शब्दाला अग्नी असं अग्नीचा पर्याय म्हणून अनेक ठिकाणी ग्रंथात वापरलेला आहे. त्यामुळे उष्मा अग्नी असतो आणि तो पित्तात अभिन्न एव उत्ताह, तो पित्तांतर्गतच असतो. चक्रपाणींनी सुश्रुत संहितेच्या टीकेत म्हणजे भानुमती टीकेमध्ये असं दिलेलं आहे की तेजहा पित्त अवयव रूपम, त्याच्या अंतर्गत एक भाग म्हणून राहिलेला असतं, म्हणून तो एक प्रकारे पित्ताचा अवयव आहे असं म्हणतात. हा भावप्रकाश मधला संदर्भ याच्यात या सगळ्या गोष्टीला परत जास्त चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं असं वाटतं, म्हणून इथे उल्लेख केलाय की त्याच्यात नक्की काय भेद आणि साम्य आहे असं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. योगायोगाने काय झालं की जी सेकंड एमडीची जी परीक्षा असते ना, तर ती इंटरनल असते, त्याच्यामुळे ती इंटरनल परीक्षा होती आणि मग फायनल एमडीची पुन्हा बस आणि फायनल ही युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, पण ती इंटरनल सुद्धा तेवढी चांगल्या प्रकारे कंडक्ट केली जाते. त्याचं सुपरविजन म्हणजे मध्येच एक चक्कर मारला आमचे वेगळे सर आले, तर ते म्हणले की काय मग कसं काय वाटतं पेपर. ते म्हणलं सर काय म्हटलं काय केलं असे प्रश्न आहेत ना, म्हटलं पित्त आणि अग्नी याच्यातलं साम्य भेद. ते म्हटलं फर्स्ट BMS पासून प्रत्येक परीक्षेत मी लिहित आलोय म्हटलं आता, आणि फर्स्ट एमडीला सुद्धा तो प्रश्न आला, आता सेकंड एमडीला तुम्ही टाकलाय म्हटला प्रश्न. ते म्हणलं नाही आता सेकंड एमडीच्या लेवलनी लिहा आता चल. म्हणून मग फायनल एमडी जेव्हा मी झालो तेव्हा मी मगाशी सांगितलं तसं मी एकटाच हॅपीवर झालो होतो त्यावेळेला काही कारणाने. तर त्यामुळे माझ्या एकट्यासाठीच म्हणजे कंसात चुन के प्रश्न काढलेले होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, आता जरी विषय बाह्य होत असलं तरी असं प्रश्न होता की अणुत्वम अथच एकत्वम बहुगुण मनसा स्मृतः तथाच अनेकम एकस्मिन् पुरुषे सत्वम इति वचनद्वयं ग्रंथेषु उपलभ्यते तस्मिन् समन्वयात् कथं कार्यः. 25 मार्काला प्रश्न विचारला होता. माहिती आहे आता संदर्भ, जे इकडे बरेच क्विज मास्टर्स पण आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल तो की अनेकम एकस्मिन् पुरुषे सत्वम असंही चरक संहितेतच आलेलं आहे. मग ते आले पुन्हा रावण गेला, म्हटले आता कसं काय वाटतं पेपर. म्हटलं आता चांगलं झालं, आता विचार करून लिहावा लागेल असं आहे त्यामुळे मजा येते म्हटलं आता ठीक आहे. तर अशा प्रकारचे ते प्रश्न काढलेले होते सगळे म्हणजे, आणि 25 मार्कांचे असे 4च प्रश्न असतात. एक प्रश्न नाही आला तर फेल होण्याचे भरपूर चान्सेस असतात, कारण 75 पैकी 50 मिळवणं आणखी कठीण. पण तसं नाही झालं, मी डिस्टिंक्शन मिळवून झालो पास. तर इथे पुन्हा पित्त आणि अग्नीतलं साम्य हे ह्याच्यात चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. आणि मग इथे त्यांनी असं दिलेलं आहे की पित्तम अग्ने संतत अधिष्ठान, सतत पित्त हे अग्नीचं अधिष्ठान असतं आणि त्यामुळे ते नेहमी एकत्र असतात आणि त्याचे गुण ते दोन्ही जरी वेगळे असले तरी ते सतत एकत्रच असतात. आणि म्हणून त्यांनी दिले तस्मात तेजोमयम पित्तम आणि पित्तोष्माय सशक्तिमान. पित्त हे तेजोमय असतं कारण त्याच्यामध्ये अग्नी असतो आणि पित्तोष्मा असं अग्नीचं स्वरूप असतं एक प्रकारे. आणि मग त्यालाच त्यांनी पुढे म्हटलेलं की कसं काय अग्नी स काय उष्मा. म्हणून असं सांगायचं झालं तर अग्नीचं स्वरूप पित्तोष्मा म्हणजे पित्त आणि उष्मा एकत्रित कार्य करतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे उष्मा पित्तामध्ये समाविष्ट असलेला. तर आता आधुनिक याच्यातल्या अशी तुलना केली जाते म्हणून हे मांडलं काय त्याची अगदी आवश्यक असं नाही की आत्ता पण असं मांडलं की एका विशिष्ट शरीरातल्या क्रिया करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि मग इतर काही अशा गोष्टी की ज्या त्याला मदत करत असतात अशा. तर या स्वरूपात आपण त्यांचं स्वरूप सांगू शकतो, स्पष्ट करू शकतो. तर असंच अग्नीचं स्वरूप शरीरातलं आपल्याला मानता येईल की पित्ताच्या अंतर्गत तर असल्यामुळे या सर्व प्रकारचं स्वरूप आहे. हे थोडक्यात मी तुमच्या समोर मांडलं. आता आपण भूतानीच्या संदर्भात थोडंसं बोलूया. या सगळ्या संदर्भांमध्ये असं म्हटलेलं आहे की अग्निर्यथेको भुवनं प्रविष्टः रूपम रूपम प्रतिरूप बहु. अग्नी हा प्रत्येक भुवनातल्या म्हणजे सगळ्या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात व्याप्त आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे वेगवेगळे रूप धारण केलेले आहेत. असा जो प्रत्येक सृष्टीच्या कणाकणात व्याप्त असलेला जो अग्नी आहे तो त्याला आपण भूताग्नी असं म्हणू शकतो. तो भूताग्नी. हे सगळे संदर्भ आपल्याला त्याच्यातले आपण वाचलेले असतात.
महत्त्वाची गोष्ट आहे की हल्ली आता अशी एक पद्धत झालेली की बऱ्याच आधुनिक लेखकांचं आवडतं डेस्टिनेशन लिव्हर असतं. त्यामुळे भूताग्नी लिव्हरमध्ये असतात, धात्वग्नी लिव्हरमध्ये असतात, असं नवीन पुस्तकांमध्ये काय काय लिहिलेलं असतं. पण असं का लिहितात ते काय कळत नाही, कारण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते त्या द्रव्यांमध्येच असतात. शरीरातही पांचभौतिक जर शरीर असेल तर शरीरातले प्रत्येक कणाकणात भूताग्नी विद्यमान आहे. फक्त लिव्हरच का, सगळीकडेच आहेत भूताग्नी विद्यमान. त्यामुळे प्रत्येक त्या द्रव्यातच ते भूताग्नी विद्यमान असतात आणि सगळीकडेच असतात. त्यामुळे ते बाह्यसृष्टीतल्या कणाकणामध्ये आणि शरीरातल्या प्रत्येक कणाकणामध्ये भूताग्नी विद्यमान आहेत. आणि त्याचं कार्य कशा प्रकारचं होतं या भूताग्नींचं, तर ते आपण अशा प्रकारे समजून घेऊ शकतो. म्हणून बाह्यसृष्टीतल्या अग्नीचं आपल्याला उदाहरण दिलेलंच असतं ग्रंथांमध्ये. कसं की जे अन्न आहे ते नुसतंच ठेवून दिलं तरी तो 6 महिन्यानंतर तो भात लघु होतो, तो तांदूळ असतो तो लघु होतो नंतर. किंवा जी भाजी ठेवून दिलेली असेल नुसतीच तर ती आपोआपच ती सडायला लागते किंवा जे काय त्याच्यात परिणाम होतो. कारण का, त्याच्यामधले जे भूताग्नी आहेत त्यांचं कार्य चालू असतं आणि त्याच्यात त्या द्रव्यामध्ये स्वतःच परिवर्तन चालूच असतं त्या भूताग्नींच्या द्वारे. मग त्या समजा ते अन्न समजा त्याला जास्त उष्णता म्हणजे उन्हात वगैरे कुठे पडलं मग लवकर ते सडेल, कारण त्याला दुसऱ्या एका अग्नीच्या एका सोर्सची मोठ्या मदत मिळाली आणि त्यामुळे त्यातले भूताग्नी जे आहेत ते आणखी संरक्षित झाले आणि त्याच्यात आणखी परिणाम घडवून आणला गेला. बरं अशा प्रकारचं. मग आपण शिजवतो त्यातही असंच आपण करत असतो की जो तांदूळ आहे त्याच्यात ते त्यांनी मेथास खाल्ल्या मुलांना तांदूळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काय करत असतो की त्या भूताग्नींना एका विशिष्ट प्रकारे संरक्षित करतो की ज्यामुळे त्याचा विशिष्ट परिणाम होईल त्या तांदूळाचा आणि त्याचं भातात रूपांतर होईल. त्याला जर चुकीच्या पद्धतीने संरक्षित केलं तर त्याचं वेगळंच रूपांतर होऊ शकेल, ते आपल्याला उपयोगी नाही आहे, अशा प्रकारचं होऊ शकेल. आता हे जे भूताग्नी बाह्य याच्यात आहेत याचं कार्य त्याच्यासाठी आपण ह्या वेगळ्या दुसऱ्या अग्नींची मदत घेतो, म्हणजे सोलर एनर्जीची मदत घेऊ किंवा वेगवेगळ्या अग्नींची. मग आता कुणीतरी त्याला कदाचित गॅस अग्नी वगैरे म्हणू शकेल त्याची मदत घेऊन त्या पद्धतीने त्याला संरक्षित करतो. म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारे त्या भूताग्नींना, म्हणून इथे काय लिहिलेलं आहे की सगळीकडे असं आलेलं आहे की भूताग्नी सहाय्येनं, भूताग्नींच्या सहाय्याने शरीरातला अग्नी काम करत असतं. म्हणजे भूताग्नी हे काम चालूच असतं, ते द्रव्य जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत भूताग्नींचं काम चालूच असतं. फक्त आपण जेव्हा जेव्हा आपल्याला विशिष्ट रूपांतरण हवं असेल तेव्हा इतर अग्नींच्या माध्यमातून त्यांना संरक्षित करतो, आणखी त्यांना बलवान बनवतो आणि त्याच्यात आपल्याला डिझायर्ड जे आपल्याला अपेक्षित परिणाम आहेत ते घडवून आणतो. अशा प्रकारचं त्याच्यात घडत असतं. आणि जेव्हा आपल्याला ते नको असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ते अन्न ठेवून दिलं जातं, ज्याच्यामुळे त्यातले भूताग्नी मंद होतात आणि त्यामुळे त्याच्यातलं जे परिणाम चालू आहे नैसर्गिकरित्या ते फार मंद गतीने चालायला लागतं. त्यामुळे ते लवकर आपल्याला असं वाटतं म्हणजे खराब होत नाही असं आपण शब्द वापरतो, पण जे काय होतं ते पण खराब झालेलं दिसत तरी नाही कमीत कमी तसं आपल्याला ते कसं टिकून राहतं जास्त, कारण त्यातल्या भूताग्नींमधलं जे परिणाम चालू आहे ते मंद गतीने त्याच्यात चालू असतं आणि त्यामुळे ते हळूहळू चालू असतं असं आपल्याला लक्षात येतं. मग हीच गोष्ट जेव्हा ते शरीरात ते द्रव्य पोचतं तेव्हा त्याला जाठराग्नी हे पहिल्यांदा संघात भेट झाल्यानंतर जाठराग्नी त्या भूताग्नींना ऍक्टिवेट करून म्हणजे त्यांना संरक्षित करून त्यांच्याकडनं पचनाचं कार्य घडवून आणतं एक पूर्णपणे. आणि मग त्यामुळे आहार रसात रूपांतर होतं, जसं तांदूळाचा भात शिजवून बनवला जातं त्याच्या प्रकारे. तर या प्रकारचं ते कार्य करत असतं. आणि मग तसंच पुढे जेव्हा ते भूताग्नी असं दिलेलं आहे की आमच्या भूताग्नी व्यापारात धातुशिवापी असते. आता धातुशिवापी पंचभूतांनी धात्वग्नी हे भूताग्नींचंच विशिष्ट स्वरूप आहे. त्यामुळे तो आहार रस जेव्हा मग धातुग्नींमध्ये पोचतो तेव्हा त्याच्यातले भूताग्नी असतात त्याच्यातनं काही परिणाम घडू शकेल, म्हणजे त्याचा आपोआप घडत राहील. पण तसं न करता रसधातुग्नी हा त्यांना पुन्हा विशिष्ट प्रकारे संरक्षित करून त्याच्यापासून फक्त रसधातू आणि उपधातू आणि त्याचे मल हेच बनवून घेतो. त्यालाच दुसरे धातुग्नी वेगळ्या प्रकारचं त्याच्यातनं परिणाम घडवून आणतात, वेगळ्या प्रकारे त्याला संरक्षित म्हणजे कंट्रोल्ड अँड गायडेड या प्रकारचं असं आत्ताच्या काळात म्हणतात. अशा प्रकारचं एक विशिष्ट परिणाम घडवून आणलं जातं त्याच्यात. तर ते कुठल्याच प्रकारे या प्रकारे संरक्षण नाही केलं तरी सुद्धा बाह्यसृष्टीत त्यांचं परिणाम चालूच असतं. असं सगळं मी हे आधी बोलत होतो, म्हणजे त्याच्यावरती कुठेतरी कधीतरी कोलटकरांकडनं किंवा अन्य गुरूंकडनं ऐकलेल्या वाक्यांचा प्रभाव असेल. पण नंतर मला हल्ली कोलटकर सरांनी भूताग्नींविषयी लिहिलेल्या काही छोट्याशा नोट्स मला मिळाल्या, त्या माझ्याकडे दिलेल्या होत्या एडिट करण्यासाठी. त्यामुळे त्याच्यातलं मी वाचलं तेव्हा मला असं लक्षात आलं की
काही गोष्टी मी त्यातल्या ज्या विचार करत होतो त्या बरोबर आहे, सरांनी तसंच विचार केलेला होता, पण काही आणखी गोष्टी कळल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांनी असं लिहिलं की शरीरातल्या भूताग्नींचं वैशिष्ट्य काय आहे, तर ते चेतन द्रव्यातले ते आहेत त्यांनी, आणि त्यामुळे आत्म्याच्या उपस्थितीत त्यांचं कार्य घडतं आणि त्यामुळे त्यांचं कार्य फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाह्यसृष्टीत सुद्धा भूताग्नी असतात, पण त्यांच्यापेक्षा शरीरातल्या भूताग्नींचं कार्य त्यामुळे वेगळ्या प्रकारचं आहे. मग ही आपल्याला गोष्ट माहिती आहे की उष्णंती देहे द्रव्य गुणा पृथक. तर जे गुण आहेत त्याच्यावरती दोन्ही प्रकारचं मध्ये की फक्त गुणांचंच पोषण होतं असं नाही, तर ते गुण ज्या द्रव्यात असतात त्या द्रव्यांचंही पोषण होतं. म्हणजे त्या संपूर्ण सगळ्या धातूंमधला जो जो पार्थिव अंश असेल त्याचं पार्थिव अग्नींच्या कार्यामुळे पोषण होतं. जो आप्यांश सगळ्या धातूंमध्ये असेल त्याचं त्या त्या आप्या अग्नीमुळे सगळ्यांचं त्या ठिकाणी पोषण त्यांना मिळेल, अशा प्रकारची स्थिती घडत असते. हेच इथे दिलेलं आहे की पार्थिवादी द्रव्याणी आणि द्रव्यांचं सुद्धा अभिवृद्धी होत असते त्याचबरोबर. स्वकीयान गुणान आणि स्वान अभिवर्धे. तर गुणशब्देन अत्र गुणिना प्रतिव्याधय उच्यते असं इथे म्हटलेलं आहे भावप्रकाशमध्ये. आता याच्या संदर्भात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ज्या टीका आहेत, तर याच्यातून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात की जाठराग्नीचं समान वायू त्याला संदूषण करतो हे आपल्याला माहिती आहे. इथे या संदर्भात असं म्हटलेलं आहे महाभूताग्नया वायूना व्यस्तान यथा स्वम पंचभूतगुणान आहारस्थान पचनती, असं अष्टांग संग्रहात इथे म्हटलेलं. म्हणजे भूताग्नींचं सुद्धा वायूमुळे संदूषण होतं असं या संदर्भात म्हटलेलं अष्टांग संग्रह शारीर हा संदर्भ. या ठिकाणमध्ये दिलेलं आहे मगाशी मी जे म्हटलं जठराग्नीना भूत सहाय्येनं पक्वा किट्ट सारखाने. म्हणजे भूताग्नींचं काम चालू असतं, त्यांच्या माध्यमातून अग्नी जाठराग्नी आपलं काम घडवून आणतो. आता थोडंसंच मी बोललो एवढं भूताग्नींविषयी. भूताग्नींचा आपण विचार करायला लागलो तर आपल्याला त्यातनं काय काय पुढच्या गोष्टी आपल्याला त्यातनं साध्य होऊ शकतात याच्याविषयी. जाठराग्नी आणि धात्वाग्नी यांचं जे कार्य आहे ते भूताग्नींच्या साह्याने होत असतं. म्हणून आपल्याला हा अन्नावरती विशिष्ट संस्कार करून ते म्हणजे एक प्रकारे असं आत्ताच्या परिभाषेत आवडेल असं छान नाव द्यायचं झालं तर काहीतरी बायो ॲक्टिवेटेड फूड वगैरे आपण घेत असतो काहीतरी एक प्रकारे. म्हणजे त्यातल्या भूताग्नींना आधीच संदूषित केलेलं असतं त्या संस्कारांमुळे आणि मग ते आपण घेत असतो. आता त्यामुळे जाठराग्नी आणि बाकीचे जे अग्नी आहेत त्यांना त्यांचं काम करणं सुलभ जातं. तेच जर आपण कच्चं साखर घ्यायला लागलं ना सॅलड्स किंवा अशा प्रकारचं किंवा तशा प्रकारचे विशिष्ट संस्कार न करता तर त्याचं परिणाम करणं फार कठीण जाईल. फ्रीजमधलं काढलेलं घेऊन खायला लागलं त्याचं परिणाम करणं जाठराग्नी आणि इतर अग्नींना कठीण जाईल फारच. या सगळ्या गोष्टींनी सुद्धा भूताग्नींचं महत्त्व आहे. त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट की आहार संस्कारांचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल भूताग्नींच्या संदर्भात की विशिष्ट द्रव्यांचं पचन कसं होतं याच्यासाठी भूताग्नींच्या कार्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. तर विशिष्ट द्रव्यांचं पचन होण्यासाठी त्यातल्या भूताग्नींचं कार्य महत्त्वाचं असतं आणि त्याला त्या भूताग्नींच्या स्तरावरती त्यांचं दीपन आणि पाचन करणारी द्रव्य ही ओळखून त्याचा वापर केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणून आहाराचा संस्कार करत असताना त्याच्यात भोपळ्याची भाजी करत असताना त्याच्यात मेथी घालायची किंवा गवारीची भाजी करत असताना त्याच्यात ओवा घालायचा. त्याच्यामागचं कारण कदाचित असं असू शकेल की त्या द्रव्याचं पचन त्यांनी व्यवस्थित होतं. म्हणजेच काय होतं एक प्रकारे त्यातल्या भूताग्नींचं कार्य जास्त चांगल्या प्रकारे होण्यासाठी जे दीपन किंवा पाचन दोन्ही स्वरूपातलं ही द्रव्य मदत करत असतात. आणि म्हणून या सगळ्याचं जे आहे ते विशिष्ट द्रव्यांचं पचन जेव्हा एखाद्या माणसाला होत नाही तेव्हा सुद्धा या संकल्पनेचा आपल्याला उपयोग करता येईल. म्हणजे जी तथाकथित ॲलर्जी असा जर हल्ली प्रकार असतो. पानसे सरांचे मडगावमध्ये काही दिवस प्रॅक्टिस होती तिथे त्यांच्या शेजारीच एक ॲलर्जी स्पेशालिस्ट होते. म्हटलं तुम्ही इकडे बोर्ड लावा की तिकडे सगळं डायग्नोसिस केलं की इकडे चिकित्सा घ्यायला. त्यांच्याकडे एक असा पेशंट आला की त्यांना ॲलर्जी स्पेशालिस्टने सगळ्या तपासण्या करून सांगितलं की तुम्हाला सर्व प्रकारच्या कपड्यांची ॲलर्जी. आता काय करायचं बिचाराने वल्कलं घालून काय पानं गुंडाळून कसं फिरायचं तरी. तर असे भयंकर ते ॲलर्जीचे प्रकार असतात. पण थोडक्यात या ॲलर्जी म्हणून जे काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच्यातही
त्याच्या मागे आपल्या दृष्टीने बरेचसे काही विचार असतात, म्हणजे शरीरातलंच काहीतरी वैगुण्य त्याला कारणीभूत असतात पुष्कळ वेळा. तर आपल्या दृष्टीने त्याच्या मागे वेगवेगळे विचार असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ उत्पादक आणि व्यंजक हेतू अशा प्रकारचा असतो. उत्पादक हेतूंनी आधीच काम करून ठेवलेलं असतं आणि हा फक्त एक व्यंजक हेतू म्हणून झालेला असतो, ते म्हणतात त्याला ॲलर्जी झालेली. किंवा अचयपूर्वक प्रकोप हा जो प्रकार आहे, अशा प्रकारचं काही वेळा तिथे असतं. असं त्याच्या बाबतीतलाही विचार मांडले, पण आता मी त्याचा विस्तार करते. मी त्याचा मी एकदा विचार करून असं काढलं की आपल्या दृष्टीने याला काय काय म्हणता येईल अशा गोष्टींना, आणि त्या पद्धतीने आपण विचार करून तसं केल्यानंतर त्याची ती ॲलर्जी बरी होते असं आपल्याला अनुभव आहे. ते बऱ्याच वैद्यांना अनुभवाला येत असतं. त्यामुळे विशिष्ट द्रव्यांचं त्याला सूट होत नाही किंवा विशिष्ट गोष्टी, तेव्हा तिथे पण भूताग्नींचा विचार करण्याची आपल्याला गरज पडेल. आणि मग अशा संदर्भात आपल्याला कदाचित ज्या अजीर्ण मंजरी किंवा अशा ज्या गोष्टी आहेत यांचा आपल्याला उपयोग होऊ शकेल की कशाचं पचन कशाने होतं, तर ते त्या भूताग्नींच्या संदर्भातलं महत्त्वाचं द्रव्य असं कदाचित त्याचा आपल्याला नंतर उपयोग करून घेता येईल आपलं, असं आपल्याला लक्षात येईल. आता म्हणजे त्याच्या संदर्भात पुष्कळ गोष्टी, तर म्हणजे कोल्हटकर सरांकडे आम्ही जात असताना एक अशी केस झालेली की दोघं बहीण भाऊ त्यांना भरपूर सूज आलेली होती. आणि मग नंतर असं लक्षात आलं की त्यांचे आई वडील गावाला गेले तर हे परीक्षा म्हणून नव्हते गेले, तर ते दूध तेवढंच ठेवलं होतं, त्यांनी कमी नव्हतं गेलं, म्हणून त्याचं भरपूर दही बनवून खात होते ते. तर मग दह्याचं अजीर्ण हे झालेलं आहे असं म्हणून सरांनी फक्त त्यांना काहीच न देता शंखभस्माच्या पुढे दिल्या आणि त्यांचं बराबर सूज सगळी गेली आणि अर्थातच निदान प्रयोजन. तर त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यात सुद्धा भूताग्नींचं संदर्भ येईल. आणि त्याचा अभ्यास आपण केला तर कुठल्या भूताग्नींचं कशाने दीपन किंवा पाचन असा विचार करून त्याचा आपल्याला कशी चिकित्सा करता येईल. हा अनेक वेळा आपल्याला वेगळे वेगळे धातू आणि अवयव यांच्यातला परस्पर संबंध काय आहे आणि त्यामुळे त्यांचं हा व्याधी एकत्रित कसा काय तिथे सगळीकडे निर्माण झालेला असेल याच्यात या भूताग्नींचा संदर्भ काही वेळा करू शकतो. कारण त्यांचं पांचभौतिकत्व लक्षात येईल आपल्याला की महाभूतांच्या दृष्टीने त्या सगळ्यांमध्ये काय संबंध आहे. आणि मग त्यामुळे त्यांची एकत्रित चिकित्सा करत असताना आपल्याला भूताग्नी ह्या विषयाचा एक विचार करण्याची गरज पडेल. अशा प्रकारचा आपल्याला अनेक रोगांमध्ये चालली आपल्याकडे अनेक अशा प्रकारचे रोग आपल्याकडे रोगी येत असतात की ज्यांच्यामध्ये व्याधी संकर असतो किंवा व्याधीच्या पुढच्या अवस्था उपद्रवावस्था पाहायला मिळत असतात, इन्क्लुडिंग कॅन्सर की जो अनेक ठिकाणी पसरलेला आहे. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे सुद्धा या संकल्पनेचा आपल्याला उपयोग आहे. त्यांचा पंचमहाभूतांच्या दृष्टीने परस्पर काय संबंध आहे, त्यांची उत्पत्ती आवडायची आणि मग त्या दृष्टीने मग त्या महाभूतांचा अग्नी सुधारण्यासाठी काय करता येईल असा जर आपण विचार केला तर त्याच्या चिकित्सेत आपल्याला काही आणखी चांगल्या प्रकारे विचार करता येईल. असं काही ठिकाणी करून बघितलेलं पण आहे म्हणून यात मी सांगते. आता एक असा पुष्कळचा त्याचा विचार करता येईल. आता आणखी एक विचार म्हणजे तो हा आहे की इंद्रियांच्या उत्पत्तीत सुद्धा महाभूतांचं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे तिथे भूताग्नींचा आपल्याला विचार करावा लागेल हे या संदर्भात दिलेलं आहे. आणि या संदर्भ मला फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटला की कफरक्त वाहिनाम स्रोतसाम महाभूतानांच्या प्रसादात इंद्रिय आहे असं दिलेलं आहे. त्यांची उत्पत्ती कशी होते. तर पहिली गोष्ट एक महत्त्वाची आहे, कफरक्त वाहिनाम स्रोतसाम प्रसादात, हाही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इंद्रियांच्या संदर्भात काम करत असताना आपल्याला याचा एक विचार करण्याची गरज. आणि महाभूतानाम प्रसादात, तर त्याच्यात टिकेत दिलेलं आहे की महाभूतानामच्या आत्मीय अग्नीना पाकपरिणामात प्रसादात चक्षुरादी इंद्रियाणी भवंती. इंद्रियांच्या संदर्भातल्या ज्या विकृती आहेत त्याचा विचार करत असताना त्या भूताग्नींचा विचार आपण जर केला तर त्यांच्यातली विकृती दूर करण्यासाठी आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकेल. हे त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. अर्थात इथे इंदू टीकेत असं म्हटलेलं आहे की इथे इंद्रिय म्हणजे इंद्रिय अधिष्ठानांचा विचार त्यांनी केलेला आहे असं इथे म्हणतात. आता धातुवादींच्या संदर्भात आपण थोडंसं बोलू आणि मग आपला विषय संपेल. अजून थोडा वेळ लागेल. सुरुवात आपली उशिरा झाली आणि कदाचित माझंही थोडंसं लांबत आहे. तर भूताग्नी व्यापार धातूंमध्ये सुद्धा असतो. तर थोडक्यात असं आहे की सगळ्या धातुअग्नींची सुद्धा अस्थिअग्नी, शुक्राग्नी अशी अगदी नावं घेतलेली नाही आहेत ग्रंथांमध्ये. कारण का त्यांचं म्हणजे कार्याच्या याचा जास्त प्रकर्षाने विचार करण्याची चिकित्सेत गरज पडेल त्यांची नावं घेतलेली आहेत. आणि बाकी सगळ्यांचा उल्लेख म्हणजे धातुअग्नींना तरी नाव दिलं पण असं सांगितलेलं आहे की उपधातू किंवा अन्य भावांना सुद्धा अग्नी असतात त्यांचे पण त्यांची नावं उल्लेख केलेली नाही. मग अशी स्तन्याग्नी, रजाग्नी असा रजोअग्नी असा असू शकतो का, असायला पाहिजे. त्या अग्निपन्नच उत्पत्ती होते. मग त्याचं नावच कुठे दिलेलं नाही असं काही म्हटलेलंच नाही. कारण का तर त्यांच्या दृष्टीने असं असणार की रसधातुअग्नीची चिकित्सा केली की त्याचं आपोआप होतच आहे ठीक. त्यामुळे त्याचा स्वतंत्र विचार करण्याची गरज पडत नाही म्हणून त्याचा विचार करण्याची गरज नाही. पण असं कदाचित आपल्याला अशी एखादी स्थिती आली की ज्याच्यात
फक्त स्तन्याची स्पेसिफिक विकृती आहे, संपूर्ण रसाची नाही आहे. त्यामुळे आपल्याला धात्वग्नी बरोबर स्तन्य धात्वग्नीचाही विशिष्ट विचार करायला पाहिजे. तर मग आपल्याला स्तन्य धात्वग्नी असा शब्द वापरून आपण करू शकतो तसा विचार. म्हणून विशिष्ट कार्य जे करतायत त्यांना जाठराग्नी, धात्वग्नी अशी नावं दिलेली आणि बाकी सगळे भूताग्नी असतातच मुळात. बाकी सगळे भूताग्नीच असतात मुळात. त्यामुळे त्यांना पुन्हा वेगळी नावं दिलेली नाही. आपण गरज असली तर अशी गरजेनुसार देऊ शकतो आणि ते असतात असं ग्रंथात म्हटलेलं आहे. इंद्रियांचे सुद्धा त्यांचे अग्नी असू शकतात. प्रत्येक भावाला त्यांचं परिणाम होण्यासाठी विशिष्ट अग्नीचं कार्य असतं. पण त्याला त्याची चिकित्सा करण्यात त्याचा स्वतंत्र विचार करण्याची गरज असेल तर त्याला तसं नाव दिलेलं असतं असं आपल्याला लक्षात येतं ग्रंथामध्ये. आता हे धात्वग्नी कुठे असतात पुन्हा त्याचं म्हणून इथे मी हा संदर्भ टाकलेला आहे की धात्वाशयामध्ये धात्वग्नी असतात असं स्पष्टपणे ग्रंथात म्हटलेलं आहे. आता धात्वाशयाला आपण कसं समजून घ्यायचा हा आपला प्रश्न, पण धात्वाशयात असतात हे नक्की आहे मात्र. तर त्यामुळे आपल्या दृष्टीने अग्नीचं स्थान, धात्वग्नीचं स्थान काय, धात्वाशय. मग असे अनेक संदर्भ आपल्याला त्याचं सापडतात. म्हणजे स्वस्थानस्थस्य कायाग्निरा जो प्रसिद्ध श्लोक आहे याच्या ठिकाणी हेमाद्रींनी म्हटलेलं आहे की धातुषु धात्वाशयेषु सर्व धात्वग्नयः इत्यर्थ. किंवा या पुढच्या ठिकाणांमध्ये असं म्हटलेलं आहे की रसधात्वाशयंतरस्थः क्लेदा रसधातु उष्मण विपक्वः कला एका भवति. शुक्रधात्वाशय अंतरस्थः शुक्रधातु उष्मण विपक्वः सप्तमी कला भवति. याचं कलांच्या संदर्भात म्हणजे त्या धात्वाशयामध्ये ते धात्वग्नी असतात असं स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने त्याचं वेगळं स्थान ते तांत्रिकदृष्ट्या शोधायची गरज नाही. आपल्या दृष्टीने त्याचं स्थान पुन्हा एकदा तेच आहे की रसधात्वाशयस्थेन वन्निना भूताग्नी सहाय्येन पच्यमाना रक्तधातू सारतया परिणमती. मगाशी मी म्हटलं तसं की त्या भूताग्नीचं काम चालू असतं, त्यांना पुन्हा विशिष्ट प्रकारे संदूषण करून धात्वग्नी त्यांच्याकडनं त्यांना अपेक्षित काम घडवून आणतात. हेच पुढे आणखी काही ठिकाणमध्ये म्हटले रसधात्वाशयस्थेन वन्निना भूताग्नी सहाय्येन पच्यमाना. पण हे प्रसिद्ध श्लोक आपल्याला माहिती आहे. तर अष्टांग संग्रहात आलेलं आहे की पाचकांशः धातुस्था तेषां नांद्याती दैत्यता. आणि अष्टांग हृदयात आलेलं आहे की स्वस्थानस्थस्य कायाग्नी अंशा धातूची भूमिका. मग हे काय होतं असं वेगळं वेगळं का दिलेलं आहे. तर त्याचा काही विरोधाभास त्याच्यात मानण्याचं कारण नाही. कारण पित्तांतर्गत अग्नी ही संकल्पना एकदा घेतली की पित्ताचे अंश असतात आणि अग्नीचे अंश असतात. पित्तांतर्गतच अग्नी असतात. त्यामुळे दोन्हींचे अंश सगळीकडे पाचक पित्ताचे अंश असणार आणि जाठराग्नीचे अंश असणार सगळीकडे. हे उघड आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही श्लोक म्हणजे आपण त्यांची योग्य अवघड ठरवणारे पडत, पण ते दोन्ही श्लोक बरोबरच आहेत, यात काही संशय नाही. तर आपल्याला हे माहिती आहे की त्याच्या पुढच्या टीकेमध्ये स्पष्ट होईल. हा श्लोक सगळ्यांनी वाचलेला असतो. तर याच्या संदर्भातली जी दास पंडितांची टीका जी आहे ही फार महत्वाची आहे. ही साधारण 10व्या शतकातली दास पंडितांची टीका आहे. ही कोट्टायमला वैद्यसारथी प्रेस म्हणून तिथे आत्तापर्यंत उपलब्ध होती, कारण कोणी घेतलं होतं म्हणून पडलेली होती त्यांच्याकडे आणि अतिशय स्वस्तात ती उपलब्ध होती. पण आता ऐकणे बघायला पाहिजे. तर ही फार चांगली टीका आहे. म्हणजे याच्यात आपल्याला अनेक ज्या संकल्पना आहेत त्याच्या संदर्भातलं खूप चांगली स्पष्टीकरणं मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ प्रभाव आणि विचित्र प्रत्यारब्ध याच्यातला अगदी नेमका फरक असं त्यांनी खूप छान दिलेलं आहे दास पंडितांनी. तसं इथे पण ही टीका खूप महत्वाची आहे. म्हणजे इथे आपल्याला हे सगळ्यांना माहिती असतं की तेषां साधाती दीप्तिभ्याम. तर या टीकेत असं स्पष्ट केलेलं आहे की साध आणि दीप्ती या नॉर्मल प्रोसिजर आहेत. जसं जाठराग्नीच्या स्तरावरती आपण बघितलं की अग्नी विशिष्ट वेळेला संदूषित होतो आणि बलवान बनतो आणि अन्न पचवतो, नंतर त्याला पुन्हा नियंत्रित केलं जातं. असंच धात्वग्नीच्या स्तरावरही घडत असतं. साध आणि किंचित साध आणि तिक्ती असं क्रमशः घडतच असतं त्याच्या पचनाच्या गरजेनुसार. पण अतिसाध आणि अतिदीप्ती झाली तर विकृती निर्माण होते असं या टीकेत स्पष्ट दिलेलं आहे की तेषामेव अग्निवशाम अतिदीप्त्या अतितैक्ष्ण्यात धातूनां क्षय होते न तू दीप्त मात्रेण धातुक्षय किंतु अतिदीप्त्या अतिदीप्त असतील तर अतिदीप्ती झाली तर विकृत क्षय, अतिमांद्य झालं तर विकृत वृत्ती. आणि प्राकृतरित्या साध आणि दीप्ती होत असतात असं या टीकेत स्पष्ट केलं आहे. आणि अतिदीप्ती आणि अतिसाध यांच्यामुळे विकृती निर्माण होते असं दिलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. ही परमेश्वर टीका आहे या श्लोकावरची. याच्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर इथे पुन्हा असं दिलेलं आहे की स्वस्थानस्थस्य कायाग्निर अंशः
धातुषु संसिद्ध तर त्याच्या संदर्भात यांनी काय दिलेलं आहे, सगळी टीका इथे मी जरी फोटो काढून टाकला, पण यातलं महत्वाचं एक वाक्य लक्ष देण्यासारखं काय आहे की पक्व आमाशयामध्ये समतया स्थितस्य जठराग्ने वायू विक्षिप्ता या अवयवा रसादी धातुषु तेषां, म्हणजे याच्यात हे अंश वाताच्या माध्यमातून तिथे पोहोचत असतात, म्हणजे तसंच पोचायला पाहिजे लॉजिकली ते ठीकच आहे, पण इथे स्पष्टपणे तसं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुन्हा धात्वग्नींचं संदूषण आणि या संदर्भात सुद्धा वाताचं कार्य महत्वाचं आहे. कोणत्या वाताचं असं काही स्पष्ट कुठे म्हटलेलं नाही की समान वायूच धात्वग्नींचं पण संदूषण करतो असं स्पष्टपणे म्हटलेलं नाही. आपण तसं गृहीत करतो आणि जे जुने वैद्य होते त्यांची अशी पद्धत होती की धात्वग्नींचं संदूषण करण्यासाठी सुद्धा समान काळातच औषधं द्यायची अशी पद्धत होती आणि मी तसंच करतोय आतापर्यंत सुद्धा. पण मी तुम्हाला आणखी काही एक दोन वेगळे संदर्भ देणार आहे, त्याच्यातनं काही वेगळा विचार करण्याची थोडीशी गरज आपल्याला निर्माण होऊ शकेल. त्यामुळे मी टीकेतला हा भाग हायलाईट करण्यासाठी उद्धृत केलाय. आता अष्टांग हृदयावरची हिंदूची टीका उपलब्ध आहे, त्याच आता मी सांगितलं तिथे कोट्टायम वैद्यसारथी प्रेस तिथे, त्याच्यातही अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर त्याच्यात तिथे ते अंडरलाईनच केलेलं आहे की आहारद्रव्य शक्तिवशात विशिष्ट आहारामुळे विशिष्ट धातुवग्नींमध्ये मान्य किंवा तैक्ष्ण निर्माण होतं. हे जसं जठराग्नीचं स्थिती आहाराने प्रभावित होत असते तसंच धातुवग्नींच्या बाबतीत सुद्धा जे विशिष्ट आहारामुळे विशिष्ट धातुवग्नींवर परिणाम होत असतात. ते या टीकेत स्पष्ट केलेलं आहे, म्हणून हा संदर्भ इथे मुद्दा म्हणून उद्धृत केलेला आहे. मग आता जसं पित्तांतर्गत अग्नी, तसं धातुअग्नी हा विशिष्ट प्रकारच्या पित्तामध्ये असलेला उष्मा असं आपल्याला म्हणावं लागेल याच पद्धतीने. पण खरं हा पित्त विशेष शब्द जो आहे तो ग्रंथांमध्ये नंतर मी बघितला तर तो आणखी एका वेगळ्याच अर्थाने आलेला, म्हणजे तो या धातुअग्नींच्या संदर्भात नाही आलेला. म्हणजे विशिष्ट पित्त असं समजूया, पित्त विशेष हा शब्द नाही अगदी योग्य त्याला. आता धातूंमधलं जे परिणमन असतं, धातूंना जे पोषकांश उपलब्ध होत असतात त्यांचं परिणमन होण्यासाठी 3 महत्वाचे घटक आवश्यक असतात. हे सरळ सूत्रस्थान 28.3 मध्ये दिलेलं आहे की अनुपहत सर्व धातुष्म महावत स्रोता, सर्व धातुष्म म्हणजे धातुअग्नी, नंतर वायू म्हणजे व्यानवायू आणि स्रोतस म्हणजे धातू व स्रोतस. त्यामुळे धातुअग्नी, धातू व स्रोतस आणि व्यानवायू यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की सगळ्या ठिकाणी आपल्याला लागू पडते. म्हणजे कोणत्याही ठिकाणी म्हणजे एखाद्या धातूची विकृती असेल तर एक तर त्याला पोषकांश कसा मिळतोय आणि योग्य प्रमाणात मिळतोय का नाही हा एक भाग झाला, आणि त्याचं परिणमन योग्य होत आहे. परिणमन योग्य होत नसेल तर त्याच्यासाठी 3 महत्वाचे घटक धातुअग्नी, धातू व स्रोतस आणि व्यानवायू. म्हणून असं जे काही लोकांनी वर्गीकरण दिलेलं असतं ते मला तरी तर काही योग्य वाटत नाही की अमुक स्रोतसाचे व्याधी, अमुक धातूच्या आश्रयाने असणारे व्याधी ठीक आहे, पण त्या धातूमधली विकृती प्रत्येक वेळेला स्रोतसामुळे झालेली असेल असं कसं काय सांगते. दुसरं एक कारण की धातूंमध्ये विकृती होते ना, स्रोतसाचा व्याधी म्हणणं असं म्हणणं तितकंसं योग्य नाही. त्यामुळे स्रोतसाचा व्याधी म्हणजे स्रोतसांच्यामुळे काय त्याच्यामधल्या कार्यांच्या विकृतीमुळे काय होतं ते दिलेलं ते ठीक आहे, पण धातूंच्या विकृती हा त्या स्रोतसाच्या विकृती असं म्हणणं योग्य नाही, कारण त्याला इतरही घटक आहेत जबाबदार. प्रत्येक वेळेस स्रोतस असेल असं नाही. तर त्यातले 3 महत्वाचे घटक म्हणजे धातुअग्नी, धातू व स्रोतस आणि व्यानवायू. त्यामुळे कुठल्याही धातूचं परिणामाचा आपल्याला विचार करायचा आला की योग्य होत नसेल ते यापैकी कशाचं काम बिघडलेलं आहे ते आपल्याला ठरवावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला चिकित्सा करावी लागेल. काही वेळा 2 असतील यातले घटक आणि काही द्रव्य असे की जे दोघांवर काम करत असतील. जसं हरितकी आहे, त्याच्यात ती स्रोतशोधन करते आणि ती अग्नी आणि धातुअग्नींचं दीपन पण करते. कुठल्या धातुअग्नींचं दीपन करते कसं काय कळलं तर ते कोशाच्या आधारानेच पुन्हा करतं. एकदा हा म्हणजे हरितकीच्या विषयी सगळं मी वाचलं त्याच्यात, तेव्हा असं लक्षात आलं की ती कुठल्या धातूंवर काम करते आणि कुठल्या धातूंवर आणि कुठल्या अग्नींवर त्याचं ते त्या कोशामधनं मिळतं आपल्याला, क्रिस्टल कोशातून. तर त्यामुळे 2 याच्यावर काम करते ती मुख्यत्वे असं असू शकतं. आणि वाताचं अनुलोभन करते म्हणून व्यानवायूवर पण काम करत असतं एक प्रकारे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या कवय. त्यामुळे हे 3 महत्वाचे घटक आणि यांना आपण कुठेच विसरू शकत नाही. व इतकंच काय तर रसायन कार्याचा विचार करत असताना सुद्धा या 3 घटकांचा विचार करणं आवश्यक आहे. रसायन कार्यामुळे सारवान धातू निर्माण होतात असं सगळे जे रसायन द्रव्य आहे त्यांचं कार्य एकसारखं नाही आहे. त्याच्या संदर्भातलं वैद्यराज पणसळकर सरांचं पुस्तक वाचलेलं असेल विद्यार्थ्यांनी सरांनी, तर त्याच्यात पण त्यांनी दिलेलं आहे की त्याचं नक्की काम कसं होतं. प्रत्येकाचं काम वेगळ्या प्रकारचं, मग त्याचंही आपण अशा प्रकारे करू शकतो की त्यातली काही
रसायनद्रव्य जी आहे ती धातूंचं काम सुधारल्यामुळे धातूंची गुणवत्ता सुधारणार. काही धातू रोधसातले रोध नाहीसे करून ते पोषण मिळायला लागेल धातूंना अशी व्यवस्था करतात आणि काही वायूचं काम सुधारल्यामुळे तसं करतात. ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा विचार लक्षात घ्यावा लागेल की त्याच्यावरची टीका आहे ते आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यात दिलेलं आहे की व्यानवायू. व्यानवायूचं कार्य धातूंचं व्यूहन असं दिलेलं आहे. तर व्यूहनचा अर्थ धातू रचना आणि धातू वहन असं चक्रपाणीने दिलेलं आहे. म्हणजे धातूंच्या अंशांचं